आणि आता हा सहावा कार्यक्रम असेल. पुढेही पालघरला जायचं होतं पण आता जाता येणार नाही आणि थकलेला असल्या कारणाने जास्त बोलताही येणार नाही, आवाजही बसलेला आहे. परंतु आज खास करून हा जनसमुदाय बघून मी भारावून गेलो. मला असं वाटते की हा जनसमुदाय जेव्हा जेव्हा आपल्यावरती अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मग ते कोणाचाही सरकार असो, सरकारला जाब विचारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. इथे एक गाणं पेश झालं, त्याच्यामध्ये म्हटलंय आमची जात वाघाची, आम्ही कुणाला घाबरत नाही. खरं आहे ते. वाघाबरोबर दोन हात करण्याची ताकद हे आपल्या आदिवासी महिलेमध्ये आहे. आणि ही ताकद आपण जर आपल्या सर्वांगीण विकासासाठी जर लावली तर खरंच आदिवासी समाजाची उन्नती आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. या जास्त काही लांबलचक भाषण करत नाही, परंतु या 13 जुलै ते 17 जुलैमध्ये जे जिनिवामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जे चर्चासत्र आयोजित केले होते, त्या चर्चासत्रामध्ये मध्य प्रदेशचे खासदार आदरणीय सन्माननीय राजकुमारजी रोज साहेब त्या सत्रामध्ये गेले होते. आणि त्यांनी तिथे सांगितलं, त्या इंटरनॅशनल लेवलला सांगितलं, त्या संघाला सांगितलं की आमच्या भारत सरकारने अजून तरी आम्हाला आदिवासी म्हणून म्हटलेले नाही. आणि हे सगळे भारत सरकार जे आहे ते खोटारडे सरकार आहे. आदिवासींना एक जनजाती म्हणून हिणवलं जाते. आणि म्हणून आपली नोंद आदरणीय पांडुरंग बेलकर सरांनी सांगितली की नाही, आम्ही आदिवासी आहोत पण ते इंटरनॅशनल लेवलला आमची त्यांनी नोंद घेतलेली नाही. आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी राजकुमारजी रोज साहेब जे खासदार आहेत मध्य प्रदेशचे ते गेले होते आणि त्यांनी तो आवाज उठवलेला आहे. आणि असंच आपल्यामधून कोणीतरी तिथे गेलं पाहिजे हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आज जी थीम दिलेली आहे त्या थीमबद्दल बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जी थीम दिलेली आहे ते सुईणींचा सत्कार. आता इथे सुईणबाई आहेत, परंतु मी ह्या परिसरामध्ये काम केलेलं आहे म्हणून मी एक आदरणीय बालसी सर आहेत, सिनियर बालसी सर आहेत, त्यांचे सरपंच आहेत, त्यांच्या सुनबाई आहेत. आपल्या तवा गावामध्ये 2021 साली जेव्हा कोरोनाचा कार्यकाळ होता तेव्हा मी तुमच्या भागातून जवळजवळ 150च्या वरती पेन्शनच्या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत. आणि एके दिवशी त्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर पर्यंत जवळ 200 बाया होत्या. आणि त्या बायांमध्ये एक बाई उठली आणि ती मला सांगायला लागली की साहेब माझा आहे, मी काय सांगत आहे. ती बाई सुईण होती. त्या बाईचं नाव माहीत नाही पण अजून पण ती बाई हयात आहे. तव्यामधल्या आहे, कोणत्या पाड्यातल्या, आडगा पाड्यातल्या आहेत की कोणत्या पाड्यातल्या मला माहीत नाही, पण त्या बाईला तुम्ही शोधा. त्या बाईने मला हे सांगितलं की साहेब तुम्हाला एक मी सुईणचं फार मोठा काम करेल आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण सांग काय साहेब. एक सांग, आमचे तव्यातला बाई डिलिव्हरीसाठी निघेल सांग कासाच्या हॉस्पिटलात. डॉक्टर सांग मला सांग 2 दिवस ठेवला बाई, हे पोटातला पोर मेला आहे. पण मी काय ऐका तयार नाही. ओढा डॉक्टर सांगा मला सांगा की बाई या मेला आहे, फाडून काढा सांगा लागल. मी सांगितलं डॉक्टर तुला नाही समजायचा, या बाईचं मीच पारीख केलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांनी त्या आईला, त्या बाईला, ती गरोदर माता होती तिला घरी नेलं आणि त्या सुईणबाईंनी तिची डिलिव्हरी केली. आणि ते आज पोर जिवंत आहे, जवळजवळ 18 ते 20 वर्षाचं आहे. मी एखादा थोडंसं इकडे तिकडे झालं असेल परंतु हे तपासून पहा. हे सुईणींचं कार्य आहे. म्हणजे एक डॉक्टरला पण चॅलेंज करणारी आपली सुईणबाई आहे, हे लक्षात ठेवा. आज हे डॉक्टर निघाले, ठीक आहे, माझ्या घरामध्ये 4-5 डॉक्टर आहेत, ठीक आहे, मी मान्य करतो. आज मेडिकल फॅसिलिटी निघाली, परंतु भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर जे आपलं नाल कापलं जाते ना ते सुद्धा एका वनस्पतीच्या कातराने कापलं जाते. म्हणजे तो गँग्रीन होऊ नये, हे सुद्धा किती महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या सुईणबाईला, आदिवासी महिलेला, आदिवासी समाजाला किती अक्कल होती, किती बुद्धी होती हे याच्यामधून स्पष्ट होते. आणि म्हणून आम्ही दऱ्याखोऱ्यात राहत असलो तरी चालेल, आम्ही अशिक्षित असलो तरी चालेल, परंतु आम्ही प्रामाणिक आहोत, बुद्धिमान आहोत, शेतीचा शोध लावणारे आम्ही आहोत, बी बियाण्यांचा शोध लावणारे आम्ही आदिवासी आहोत. हे आम्ही जगाला सांगितलं पाहिजे. आज नागली आपल्याकडे 60 ना 65 रुपयाने विकली जाते, बाहेरच्या देशामध्ये 600 रुपये किलोने विकली जाते. विचार करा, आपल्याकडे 65 ना 60 रुपयाला दिली जाते, बाहेरच्या देशामध्ये 60 रुपये किलोने विकली जाते. आपल्याकडचा सगळा माल बाहेर पाठवला जातो. हे इथे आपण व्यवसाय पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. हा आदिवासी आहे हे मला तुला आवर्जून सांगायचं. आणि म्हणून आपण आईच्या शेवटचे 10 मिनिटं आपण आईच्या उदरातून पोटातून जन्मलेलो आहोत. आज माझी आई नसती तर यदाकदाचित मी खेळलो नसतो.
आणि म्हणून ही माता जी आहे जे सुईण असेल, तलनवाली असेल, करवली असेल, सवासीन असेल, सुईण असेल, ह्या माता आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून महिलांचा सत्कार हा वेळोवेळी झाला पाहिजे, त्यांचा अपमान झाला नाही पाहिजे. आपल्या महिलावर तिथे अन्याय अत्याचार होत असेल तर आपण पेटून उठलं पाहिजे का ती माता आहे, भगिनी आहे, आई आहे, बहीण आहे. म्हणूनच हा संसार आणि हे काय म्हणतो तसं हे प्रकृती, हे संस्कृती ही चालणार आहे हे आपण विसरता कामा नये. या कार्यक्रमासाठी मला दरवर्षी इन्व्हिटेशन असते आणि आदरणीय निलेशजी कासट साहेब आहेत, ॲडव्होकेट अजयजी दुमडा साहेब आणि धांगडा सर या समितीचे अध्यक्ष संतोषजी धांगडा, सॉरी नाव चुकलं असेल माफी असावी, गणेशजी धोडी आणि सर्वच सन्माननीय सदस्य आपण मला इथे आमंत्रित केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्वांना इथेच विराम देतो. जोहर, जय आदिवासी.